लाडकी बहीण योजनेकरता मुंबई बँकेकडून झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा लोकशाही मराठीने चालवली होती। झिरो बॅलन्स अकाउंट करता मोहीम। काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटलांचं सांगलीत विधानसभेतून निवडणूक लढवण्याचं विधान। पृथ्वीराज पाटलांच्या नावाची चर्चा असताना जयश्री पाटलांचा सांगली विधानसभेवर दावा। शिरूरमध्ये रेशिंगमध्ये प्लास्टिक सदृश तांदूळ आढळल्यानं खळबळ। प्रशासनानं योग्य कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवली जाणार। कालच्या दगडफेकीच्या घटनेनंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त। राज्यात पुन्हा कंत्राटी भरती। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 6830 कंत्राटी पदं भरण्यास सरकारकडून मान्यता। रत्नागिरी जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी तर महाविद्यालयात देखील सुटी जाहीर। महाविद्यालयातील परीक्षा ढकलल्या पुढे। ऐतिहासिक सभा मनवणाऱ्या सभेतील मोकळ्या खुर्च्या भविष्य सांगतायत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीका। रत्नागिरीतल्या दिवाणखवटी बोगद्यात रेल्वे ट्रॅकवर मातीचा ढिगारा। कोकण रेल्वे 14 तासांपासून ठप्प। प्रवाशांचे प्रचंड हाल। पुरीतील जगन्नाथ मंदिराचा खजिना तब्बल 46 वर्षांनी खुला। रत्न भंडारातील सर्व दागिने मौल्यवान वस्तूंची मोजदाद केली जाणार। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 कोटी रुपयांचा गांजा जप्त। बँकॉकवरून आलेल्या महिलेकडून गांजा जप्त। नांदेडमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना उलटी आणि पोटदुखीचा त्रास। शाळा प्रशासनाकडून घटनेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार। रविवारी सकाळपर्यंत मुंबईत 862 मिलीमीटर पावसाची नोंद। जळगाव शहरासह परिसरामध्ये मध्यरात्रीपासून दमदार पाऊस। वस्तीतील 10 ते 12 घरात पावसाचं शिरलं पाणी। चंद्रपूरमध्ये धुवाधार पाऊस। शहरातील अनेक घरात शिरलं पाणी। आझाद गार्डन आदर्श पेट्रोल पंप परिसरात पाणीच पाणी। मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून दक्षिण मुंबईमध्ये बॅनरबाजी। बॅनरवरून मविया नेत्यांना भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन। राज्यपाल रमेश बैस यांची मुदत 28 जुलैला संपणार। महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची चिन्ह। वरई शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या खर्चात वाढ। प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 1007 कोटींची वाढ। संरचनेत बदल केल्यानं खर्चात मोठी वाढ। ठाणे जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ। ठाण्यातील सामान्य रुग्णालयात डेंग्यूचे 38 रुग्ण। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। महसूल कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन। रिक्त पदं भरण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। जगातील सर्वात जास्त फॉलोअर्स असलेल्या नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदींचा क्रमांक। एक्सवर नरेंद्र मोदींच्या चाहत्यांची संख्या 10 कोटीच्या घरात। मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी। हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 263 मिलीमीटर पाऊस। मात्र शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। कोयना धरणात 24 तासात 3 टीएमसीनं वाढ। धरणात सध्या 39 टीएमसी पाणी साठा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।